नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आय प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे। आज आपण क्लॅव्हिकल बोन बघणार आहोत। क्लॅव्हिकल बोन हा SAQ आणि LAQ पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्त्वाचा आहे। जर हा क्वेश्चन LAQ साठी आला तर यामध्ये आयुर्वेदिक पोर्शन, डायग्राम आणि क्लिनिकल ॲनाटॉमी लिहिणं फार महत्त्वाचं आहे। त्याशिवाय आपला 10 मार्क्सचा LAQ हा कव्हर होत नाही। तर आपण यामध्ये आज अगोदर आयुर्वेदिक पोर्शन, साईट डिटर्मिनेशन, फीचर्स आणि क्लिनिकल ॲनाटॉमी बघूया। आता आपण आयुर्वेदिक पोर्शन बघू। आयुर्वेदिक नाव अक्षका अस्ति, स्थान उरप्रदेशी, प्रकार वलया अस्ति आणि संख्या 2। यामध्ये क्लॅव्हिकल हा एक लॉंग बोन आहे जो की हॉरिझॉन्टली प्लेस आहे। याला ब्युटी बोन असे सुद्धा म्हणतात। क्लॅव्हिकल हे 3 पार्टमध्ये डिवाइड असतं, लॅटरल एंड, मीडियल एंड आणि शाफ्ट। शाफ्ट हे सिलेंड्रिकल असतं। त्यानंतर साईट डिटर्मिनेशनमध्ये लॅटरल एंड असतो जो की फ्लॅट असतो आणि मीडियल एंड हा लार्ज आणि क्वाड्रिलॅटरल असतो। यामध्ये आता आपण लॅटरल आणि मीडियल एंड बघितला। त्यानंतर आपल्याला अँटेरियर आणि पोस्टेरियर कसं ओळखायचं, तर यामध्ये जे शाफ्ट असतं जे 2/3 असतं मीडियली ते कॉन्व्हेक्स असतं आणि लॅटरली 1/3 जे असतं ते कॉन्केव असतं। आता आपण फीचर्स बघूया। यामध्ये क्लॅव्हिकल हा एक ओनली लॉंग बोन आहे जो की हॉरिझॉन्टली प्लेस आहे आणि मेम्ब्रेनो कार्टिलेज ऑसिफिकेशनपासून हा बोन बनला आहे। त्यानंतर यामध्ये मेड्युलरी कॅव्हिटी ही अब्सेंट असते। आता आपण फीचर बघूया। यामध्ये क्लॅव्हिकल हे 3 पार्टमध्ये डिवाइड असतं, लॅटरल एंड, मीडियल एंड आणि शाफ्ट। आता आपण शाफ्ट बघूया। शाफ्ट 2 पार्टमध्ये डिवाइड असतं, मीडियल 2/3 आणि लॅटरल 1/3। मीडियल 2/3 हे सिलेंड्रिकल पार्ट असतं आणि क्वाड्री अँग्युलर असतं। यामध्ये मीडियल 2/3ला 4 सरफेस प्रेझेंट असतात, अँटेरियर, पोस्टेरियर, सुपेरियर अँड इन्फेरियर। अँटेरियर सरफेस असतो तो कॉन्व्हेक्स असतो, पोस्टेरियर स्मूथ, सुपेरियर रफ आणि इन्फिरियर सरफेसला जो मिडल पार्ट असतो तेथे ओव्हल इम्प्रेशन प्रेझेंट असतात। हे आपल्याला इथे डायग्राममध्ये दिसत आहे ते ओव्हल इम्प्रेशन इथे प्रेझेंट असतात। त्यानंतर लॅटरल पार्टला ग्रू प्रेझेंट असतो, त्याला सब क्लॅव्हियन ग्रू असे म्हणतात। आणि आता लॅटरल 1/3मध्ये 2 बॉर्डर प्रेझेंट असतात, अँटेरियर बॉर्डर अँड पोस्टेरियर बॉर्डर। अँटेरियर बॉर्डर ही कॉन्केव असते आणि पोस्टेरियर बॉर्डर ही कॉन्व्हेक्स असते। तर 2 सरफेस प्रेझेंट असतात, सुपेरियर आणि इन्फेरियर। सुपेरियर सरफेस हा स्मूथ असतो आणि तिथे स्टर्नोमॅस्टर्ड नावाची मसलचा ओरिजिन असतो आणि इन्फेरियर सरफेसला 2 फीचर प्रेझेंट असतात। त्यामध्ये एक एलिव्हेशन असतं ते म्हणजे कोनाईड ट्युबरकलचं आणि रिच प्रेझेंट असतो ट्रॅपेझॉइड रिच, जो आपल्याला हे डायग्राममध्ये दिसतोय याला ट्रॅपेझॉइड रिच असे म्हणतात आणि हे कोरोनाईड ट्युबरकल। आपण लॅटरल एंड बघू। लॅटरल एंड हा फ्लॅट असतो आणि लॅटरल एंड हा आर्टिक्युलेट करतो ॲक्रोमियन प्रोसेस ऑफ स्कॅप्युलासोबत आणि ॲक्रोमिओ क्लॅव्हिक्युलर जॉईंट फॉर्म करतात। त्यानंतर मीडियल एंडला स्टर्नल एंड असे सुद्धा म्हणतात। मीडियल एंड हा क्वाड्रिअँग्युलर असतो आणि क्लॅव्हिक्युलर नॉच ऑफ मॅन्युव्रियम ऑफ स्टर्नम सोबत आर्टिक्युलेट करतात आणि स्टर्नो क्लॅव्हिक्युलर जॉईंट फॉर्म करतात। यामध्ये 2 सेंटर प्रेझेंट असतात, प्रायमरी सेंटर अँड सेकंडरी सेंटर। आता आपण क्लिनिकल ॲनाटॉमी बघूया। क्लॅव्हिकल हे जनरली ॲट द जंक्शन ऑफ मीडियल 2/3 आणि लॅटरल 1/3 या जागेवरती फ्रॅक्चर होतं। त्यानंतर क्लॅव्हिकल हे कॉमनली फ्रॅक्चर होतं बिकॉज फॉलिंग ऑन द आउटस्ट्रेच हँड। त्यानंतर जेव्हा क्लॅव्हिकल हे कंजेनायटली अब्सेंट असतं किंवा इम्परफेक्टली फॉर्म होतं तेव्हा त्याला क्लेडोक्रॅनियल डायसोस्टॉसिस असे सुद्धा म्हणतात। अशा प्रकारे याची क्लिनिकल ॲनाटॉमी आहे। जर आपल्याला LAQसाठी आला तर आपल्याला यामध्ये क्लिनिकल ॲनाटॉमी आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक पोर्शन लिहिणं मस्ट आहे। ओके, थँक्यू।